तुमच्या घरी पण रंग खेळून झाल्यावर आईच्या हातचं असंच काहीतरी चमचमीत खायला मिळतं का? आजचा बेत आणि रंगपंचमीचा राडा नक्की बघा. कुल्लूची होळी तर सकाळीच रंगात आलेली होती, पण पिक्चर अजून बाकी आहे मेरे दोस्त. कारण खरी शिकार तर आता आई होणार असं त्याला वाटत होतं. आई म्हणत होती मला नको लावू, पण तिच्याशिवाय सण पूर्ण होतो होय. त्याच्या हाताला होता नव्हता कलर त्यांनी घासून घासून माझ्या हाताला लावला आणि छान असं त्याची फरमाईश होती की आज वाटाण्याच्या शेंगा चमचमीत कर आई. चमचमीत वाटाण्याच्या शेंगा एकदम नाद खुळा. सागर संगीत बेत असा होता मस्त, त्याला आवडत होतं. आणि त्यांनी सणाच्या दिवशी त्यांनी फरमाईश केली आणि मी त्याची फरमाईश पूर्ण नाही केली तर मग मी आई कसली. मग त्याच्यासाठी मग मी छान असं आपला बेत आखला आणि पटापट त्याचं चमचमीत असं वाटाण्याच्या शेंगा बनवायला सुरुवात केली. आणि चमचमीत अशा वाटाण्याच्या शेंगा बनवण्यासाठी छान तेल टाकलं, त्यावर हळद, तिखट, मीठ आणि छान असं त्याला परतून घेतलं आणि वाटाण्याची शेंगा तयार. रंग, नाते आणि आईच्या हातची चव. आजची रंगपंचमी खऱ्या अर्थाने रंगात आली. तर आज फक्त रंग नव्हता, तर आनंदाची उधळण होणार होती. तुम्हालाही रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. रंग तर खेळून झालाय, आता रंगपंचमी बाथरूममध्ये साजरी होणार. पाणी, पाईप आणि कुल्लू. आज मनसोक्त तो अंघोळ करणार होता. तर अशी साजरी झाली आमची रंगपंचमी. तुम्ही काय केलं नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.